दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुलाची शिरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारकासमोर सर्वपक्षीय निषेध सभा पार पडली। विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका करत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणे लोकशाहीला घातक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी अनिल खवरे, सतीश रेडेकर, रणजित केळुसकर तसेच माजी सरपंच तात्याभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर कारवाई करणे दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। तसेच शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घेऊन संवादातून मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली। सभेच्या शेवटी विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी राजकुमार पाटील, अशोक खोत, रणजित केळुसकर, अशोक कांबळे, निवास कांबळे, अमोल कांबळे, हरी पुजारी, सर्जेराव डांगे, बाबासाहेब बुदले, श्रीकांत कांबळे, नितीन दळवी, संतोष बाटे, जयवंत स्वामी, शहाजी चव्हाण, विलास सुतार, अजित पाटील, दत्ता माने, रोहित खोचेकर, शमवेल कुर्णे, मिलिंद कांबळे, मधुकर पद्माई, हंबीरराव संकपाळ, भोपाल वाघमारे, प्रवीण वंदुरे पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या वतीनं मला एवढं सांगायचं आहे, तळागाळ्याचा गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा असू दे, शेतमजुराचा असू दे, अशा मुलाला न्याय मिळाला पाहिजे। लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करून पेपर विकत घ्यायचे आणि गरीबावर अन्याय करायचा, की हे सरकार या टेकिंग क्षेत्रामध्ये चाललेला गोंधळ, भ्रष्टाचार हा मोडून काढला पाहिजे। आता अशा हे करत असताना न्याय मागणी करत असताना दडपशाही होत असेल ती अतिशय चुकीची आहे। त्या चुकीच्या या कार्याबरोबर जे लोक चुकीचं वागायला आले ते विद्यार्थ्यांना अन्याय करत त्याचा मी निषेध करतो।